श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, अक्षय तृतीया जवळ आलेली आहे. तर अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करायची असते, कारण हा दिवस त्यांच्यासाठी समर्पित आहे आणि या एकत्रित यांची पूजा आपल्याला ह्या दिवशी करायची आहे. या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो किंवा जे काही दानधर्म करतो, ज्या काही सेवा करतो त्यांचं फळ आपल्याला अक्षय प्राप्त होतं. त्यामुळं या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची आपल्याला एकत्रितरित्या पूजा कशी करायची आहे. त्यासोबतच आपल्याला अक्षय पात्र कसं तयार करायचं आहे, ती पूजा कधी करायची आहे, या सगळ्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की अक्षय तृतीया म्हटलं की हा दिवस पितरांसाठी सुद्धा समर्पित आहे आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मीसाठी सुद्धा समर्पित आहे. त्यामुळं या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणात पितरांच्या सुद्धा सेवा करता येतात. त्यासोबत भगवान विष्णू, माता लक्ष्मी हे अखंड आपल्या घरामध्ये वास करावेत, त्यासाठी सुद्धा आपल्याला या दिवशी मोठ्या प्रमाणात सेवा करायची आहेत. या दिवसाच्या दानधर्माला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळं यथाशक्ती आपल्याला जे काही मिळतं ते आपल्याला दान करायचं आहे. कारण दान म्हटलं की दानाचे सुद्धा प्रकार आहेत. तर कुठल्याही प्रकारचं दान करा. तुम्हाला कुठलंच जमलं नाही तर कमीत कमी तुम्ही आता जलदान केलं तरी अतिउत्तम, कारण उन्हाळ्याने सगळेच प्राणी माणसं त्रासलेली आहेत आणि ह्या काळामध्ये जर आपण पशुपक्ष्यांना किंवा माणसांना पाण्याची सोय केली तर निश्चितच यापेक्षा मोठं दान नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर चला आता आपण पाहूयात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा कशी करायची आहे. मी तुम्हाला करून दाखवणार नाही, फक्त तोंडी सांगणार आहे. तर मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना तोंडी सांगितल्यावर सुद्धा लक्षात येतं, त्यामुळे मी पूजेची मांडणी करणार नाही. पण मी ज्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी मी मांडणी करेल त्यावेळेसचा व्हिडिओ मात्र निश्चित तुमच्याशी शेअर करेल. मैत्रिणींनो, या दिवशी पूजा आता दिवस पूर्ण आपल्याला म्हणजे मुहूर्त पाहायची गरज नसते. त्यामुळं अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस असल्यामुळं आपल्याला पूर्ण दिवसभरामध्ये कधीही भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करता येते. आता अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदावी यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करणं गरजेचं आहे. कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी विराजलेली असते, कायमस्वरूपी विराजलेली असते. त्यामुळं म्हणजे माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूंची सेवा करणं ही तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जर जमत असेल सकाळी पूजा करून घेणं तर तुम्ही निश्चित सकाळी पूजा करा. तुम्हाला सकाळी नाही जमलं तर तुम्ही दुपारी करा, दुपारी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी करा. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे, म्हणजे आता या सेवा करून घ्यायच्यात. तर त्याची मांडणी कशी करायची आहे. पहिली गोष्ट, जर तुम्हाला मांडणी वेगळी करायची असेल तर तुम्ही देवघराच्या बाजूला कुठं पण तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याची मांडणी चौरंगावरती वेगळी करू शकता. आणि जर तुम्हाला मांडणी वेगळी न करता फक्त देवघरामध्येच हे करायचं असेल तर फक्त तुम्हाला जे आपण अक्षय पात्र बनवणार आहोत ते देवघराच्या समोर ठेवायचं आहे. पण वेगळ्या मांडणीची काही गरज नाही. जर इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून करा. तर मांडणी ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी मांडणी कशी करायची त्याबद्दल आता बोलूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचंय, त्याच्यावरती एखादं वस्त्र अंथरायचंय, स्वच्छ धुतलेलं देवाचं वस्त्र अंथरायचंय. त्यावरती आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा एकत्रित असलेला फोटो ठेवायचा आहे. त्या फोटोच्या समोर जोड पानामध्ये 3 पानं लावून घ्यायची आहेत. आता जोड पानामध्ये म्हणजे कसं, तर 2 पानाचं 2 पान एकमेकावरती ठेवायचे, दुसऱ्या ठिकाणी पुन्हा 2 पान एकत्रित आणि तिसऱ्या ठिकाणी 2 पान एकत्रित. या पद्धतीनं आपल्याला 6 पानं एकावर एक अशी 3 स्वरूपामध्ये मांडणी करून घ्यायची. तर पहिल्या 2 पानावरती आपल्याला बाप्पांना ठेवायचं आहे. आता कुठलीही पूजा करायचं म्हटलं की आपल्याला श्री गणेशा करणं आलंच, कारण श्री गणेशाच्या पूजनाशिवाय आपली पूजा ही अधुरीच राहते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं. त्यामुळे पहिल्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचे.
दुसऱ्या पानावरती आपल्याला श्री बाळकृष्ण ठेवायचे. आता भगवान विष्णूंची सेवा म्हणजे आपण काही विष्णूची मूर्ती पूजत नाही, तर आपण बाळकृष्णाचीच मूर्ती पूजत असतो. त्यामुळे दुसऱ्या पानावरती, दुसऱ्या जोड पानावरती आपल्याला बाळकृष्ण ठेवायचे आणि तिसऱ्या जोड पानावरती महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची. जर तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, आणि महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही तिथं श्रीयंत्र ठेवलं तरीही चालतं. आणि जर तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती पण आहे, श्रीयंत्र पण आहे, तर अशा वेळेस तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती त्या जोडपानावरती ठेवा आणि श्रीयंत्र मग त्याच्या पुढे ठेवलं तरीही चालतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला ही मांडणी करून घ्यायची. आता ही मांडणी, आता ह्या मूर्ती ठेवण्याच्या आधी आपण पानावरती थोडे थोडे तांदूळ सगळ्याच पाण्यावरती टाकतो, त्याच्यावरती हळद कुंकू टाकतो आणि नंतर त्यांना विराजमान करतो. तर त्या पहिले म्हणजे आपण आधीच ती मांडणी करून न घेता आपल्याला पहिल्यांदा पानं ठेवून घ्यायचे, पानावरती अक्षदा ठेवून घ्यायच्यात आणि अक्षदा ठेवून झालं की मग त्याच्यावरती हळद कुंकू टाकून घ्यायचे. आणि मग आपल्याला एक एक देव, जे मी तुम्हाला त्या 3 मूर्ती सांगितल्यात, तर त्या 3 मूर्ती एक एक घ्यायच्यात. तर सगळ्यात पहिल्यांदा एका तामणामध्ये गणपती बाप्पांना ठेवायचे आणि त्यांना मग पाण्याचा दही दूध तूप पंचामृत करून तुम्ही अभिषेक घालू शकता. आणि पंचामृत नसेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने जरी अभिषेक घातला तरी काहीच हरकत नाही. म्हणजे हे लागतच असं नाही, असेल तर तुम्ही वापरू शकता आणि नसेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने अभिषेक घातला तरी चालतो. तर अभिषेक बाप्पांना अभिषेक घालताना ओम गम गणपते नमः या मंत्राचं आपल्याला पठण करत करत आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि मग त्या ज्या पहिल्या पानावरती आपण अक्षदा हळद कुंकू टाकून ठेवलेला आहे तिथं आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचंय. आणि त्यानंतर मग विधिवत गणपती बाप्पांचं पूजन करायचंय. तुम्ही गंधक, अक्षदा, फूल, दुर्वा आणि लाल फूल असेल तर लाल फूल वाहा, नसेल तर जे अवेलेबल आहेत ते वाहा. शेवटी भाव महत्वाचा आहे. भाव पुष्प जरी तुम्ही वाहिले तरी ते सुद्धा देव आनंदाने स्वीकार करतात. कारण बऱ्याचशा घरामध्ये फुलांची झाडं नसतात. आता बरेच जण अपार्टमेंटमध्ये राहतात, तर त्या ठिकाणी आपल्याला झाडं लावता येत नाहीत. त्या कारणानं फुलांची झाडं आपल्याकडे नसतात आणि विकत प्रत्येक वेळेस आणणं किंवा घरातला करता माणूस आणून देतोच असं पण नाही. त्यामुळं म्हणजे अट्टहास नको की ह्या गोष्टी पूजा करायच्या, तर ह्या गोष्टी असल्याच पाहिजे. रीच आपल्या घरामध्ये ज्या अवेलेबल आहेत त्यामध्ये सुद्धा आपण पूजा साध्या पद्धतीनं पूजा करून आपण सेवा मात्र मनोभावे केल्या तर निश्चित त्या देवाला अर्पण होतात आणि निश्चितच एक समाधान सुद्धा आपल्याला भेटतं. फक्त हे नाही ते नाही असं म्हणत बसत सेवेला जर प्राधान्य दिलं नाही, फक्त साहित्यालाच प्राधान्य दिलं तर सेवा मागेच राहतात. त्यामुळं जर असतील फुलं तर तुम्ही फुल अर्पण करा, नसतील तर भावपुष्प अर्पण करा. गणपती बाप्पांना सांगा की मी तुम्हाला गंध अक्षदा अर्पण करत आहे, मी तुम्हाला फूल असेल तर फूल अर्पण करा, मी पुष्प अर्पण करत आहे किंवा मी भावपुष्प अर्पण करत आहे, किंवा दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करा. या पद्धतीनं बाप्पांचं पूजन आपल्याला करून घ्यायचंय. त्यानंतर मग आता दुसऱ्या पानावरती आपल्याला बाळकृष्णांना बसवायचंय. तर मग ताम्हणात आपल्याला बाळकृष्ण घ्यायचे, त्या बाळकृष्णावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर तो अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत आपल्याला बाळकृष्णाला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि मग बाळकृष्णाला सुद्धा अभिषेक झालं की कोरड्या कपड्यांनी स्वच्छ करून त्यांना स्थानापन्न करायचंय आणि मग त्यांना स्थानापन्न करून त्यांना सुद्धा गंध अक्षदा अर्पण करायच्यात. बाळकृष्णाला सांगायचे की मी तुम्हाला गंध अर्पण करते, मी तुम्हाला अक्षदा अर्पण करते, मी तुम्हाला पुष्प अर्पण करते, मी तुम्हाला पुष्प नसतील तर मी भावपुष्प तुम्हाला अर्पण करते. ह्या पद्धतीने त्यांचं सुद्धा पूजन करून घ्यायचे. आणि आपल्याला बाळकृष्णाला एक तुळशी पत्र व्हायचंय किंवा तुळशीची मंजिरी व्हायची आहे. कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे. त्याच्यामुळं बरेच जण 108 वाहतात, पण मी या मताची आहे की 108 धरून त्या तुळशीचं पूर्ण मुंडन करण्यापेक्षा तुम्ही एक पान जरी अर्पण केलं तरी खूप झालं. तुळशीची एक मंजुळा जरी भगवान विष्णूंना अर्पण केली तरी अतिउत्तम. 108च व्हावेत असं काही नाही, कारण शेवटी आपल्याला निसर्गाशी सुद्धा समतोल राखायचा आहे. प्रत्येकाने जर पूजा करायचं म्हटलं ना 108 जर तुळशीपत्र तोडले तर तुळशीच राहणार नाहीत. कारण तुळशीचं रोप हे लहान असतं, हे काही मोठं वृक्ष नाही. जसं की बेलाचं झाड मोठं असतं, त्यामुळे आपण 108 बेल वाहिलं तरी पूर्ण झाडाचंच मुंडन होतं असं नाही. त्यामुळं तुळस ही लहान असल्या कारणामुळं जर आपण अट्टहास करायचा नाही की आपल्याला 108च मंजुळा व्हायच्यात. एक जरी तुम्हाला मंजुळा भेटली तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला एक मंजुळा व्हा आणि 108 वेळेस श्री नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करा, तर तो सुद्धा भगवान विष्णूंना खूप प्रिय होतो. त्यामुळं शक्यतोपर्यंत माझं वैयक्तिक मत आहे, जर तुम्हाला तोडायचे असतील 108 मंजुळा तुम्हाला भेटत असतील तर तुम्ही आवर्जून तोडून त्या वाहू शकता. पण एक माझं वैयक्तिक मत आहे की आपल्याला सेवेसोबत निसर्गाशी सुद्धा समतोल साधायचा आहे. तर निसर्गाचा समतोल बिघडू नये, कारण तुळस ही आयुर्वेद शास्त्रानुसार
तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण तुळस ही रात्री ऑक्सिजन बाहेर सोडते आणि दिवसभर कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडते, परंतु पहाटेच्या वेळेस ती ओझोन बाहेर सोडत असते, जे आपल्याला म्हणजे ओझोन कशातून, कुठल्याच वृक्षामधून ओझोन बाहेर पडत नाही, परंतु ओझोन हा वायू तुळसच बाहेर टाकत असते. त्यामुळे तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे, शास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आपल्या अध्यात्मानुसार सुद्धा. त्यामुळं आपल्याला त्या झाडाचं, त्या वनस्पतीचं नुकसान होऊ नये ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आता शेवटी वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला किती मंजुळा तोडायच्यात आणि किती तुम्हाला अर्पण करायच्यात. कारण एक पुण्यकर्म करताना आपल्याला दुसरं कुठलंही पापकर्म आपल्या माथी लागू नये, ह्या सुद्धा गोष्टीची काळजी घ्यायची. कारण वनस्पती सुद्धा ह्या जिवंत सजीवामध्ये मोडल्या जातात, तर एक हानी, सजीवाची एक हानी होऊ नये आपल्याकडून, या गोष्टीची पण आपण काळजी घ्यायची आहे. ही झाली भगवान विष्णूंची सेवा. त्यानंतर तिसऱ्या जोडपानावरती आपल्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती तामणात घ्यायची आणि महालक्ष्मीच्या मूर्तीला आपला अभिषेक घालायचा आहे. तर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत आपल्याला महालक्ष्मीचं सुद्धा अभिषेक करून घ्यायचे. अभिषेक झाल्यानंतर ती स्वच्छ कपड्याने पुसून त्या जोडपानावरती तिसरं जे जोडपान आहे त्या जोडपानावरती आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची आणि महालक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचे. माता लक्ष्मी, मी तुला हळद कुंकू अर्पण करत आहे, मी तुला अक्षदा अर्पण करत आहे, मी तुला पुष्प अर्पण करत आहे, हे असं म्हणत आपल्याला माता लक्ष्मीचं सुद्धा रीतसर पूजन करून घ्यायचं आहे. आता तुम्ही धूप दीप जर आधी लावलेला असेल तर प्रत्येकांचं पूजन करताना तुम्ही त्यांना धूप ओवाळा किंवा तुम्ही आरती ओवाळून घ्या. त्यात पहिल्यांदा आपण दिवा लावतो आणि नंतर आपल्या पूजेची मांडणी किंवा पूजा सुरू करत असतो. आणि म्हणजे काही पूजेमध्ये आपण जसं की सत्यनारायणाच्या पूजेमध्ये प्रत्येक सुपारीच्या वेळेस प्रत्येकांचं एक एक वेळेस पूजन करतो, म्हणजे गंधाक्षता झाल्या की मग आपण धूप दीप लगेच दाखवतो. जर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला धूप दीप दाखवायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने हे करा, आणि जर तुम्हाला त्या पद्धतीने नकोय तर तुम्ही तिघांचं पण रीतसर पूजन करून घ्या. आणि नंतर जर तुमच्याकडे लक्ष्मी यंत्र असेल, म्हणजे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्राचं सुद्धा एका जोडपानावरती किंवा तुम्ही असंच तुमचं प्लेटामध्ये ज्या श्रीयंत्र आहे लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा पूजेत कुठं पण ते स्थापन करून घ्या. रीतसर श्रीयंत्राचं पूजन करून घ्या आणि ते पूजन झाल्यानंतर मग जर तुमच्याकडे कमलगठ्ठ्याची माळ असेल तर निश्चित तुम्ही ती श्रीयंत्रावरती अर्पण करा. कारण माता लक्ष्मीला कमळाचं फूल खूप प्रिय आहे आणि आपण कमळाचं फूल दररोज वाहू शकत नाही, त्यामुळं श्रीयंत्रावरती आपण कमलगठ्ठ्याची माळ ठेवतो. तर या पूजेमध्ये सुद्धा तुम्ही श्रीयंत्रावरती कमलगठ्ठ्याची माळ ठेवून घ्या आणि हे सगळं पूजन झाल्यानंतर मग तुम्ही धूप दीप सगळं ओवाळून घ्या. कारण सेपरेट करायचंय तर तुम्ही सेपरेट करू शकता, सेपरेट नाही केलं तर तुम्ही या तिघांचं एकत्रित पूजन झाल्यानंतर, तिघांचं पण पूजन सेपरेटली झाल्यानंतर शेवटी तिघांना पण एकत्रित धूप दीप दाखवलं तरी काहीच हरकत नाही. या पद्धतीनं मग तुमचं पूजन करून घ्यायचंय. आणि हे पूजन झाल्यानंतर मग आपल्याला करायचं आहे ते अक्षय पात्र. आता अक्षय पात्र कसं करायचंय, एक तांब्या घ्यायचा, तांदूळ भरून घ्यायचे, भरायला थोडेसे कमी असले किंवा अर्धा तांब्या तांदूळ असले तरीही चालतं, कारण त्यानंतर मग आपल्याला काही वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहेत. तर तुम्ही थोडंसं भरायला कमीच तांदूळ घ्यायचेत आणि त्या तांब्यावरती हळद कुंकू आणि आपल्याला अशा रेषा मारून घ्यायच्यात, खालून वरती अशा 5 रेषा मारून घ्यायच्यात. इथं सुद्धा मी तुम्हाला एक सांगते, तुम्ही पहिल्यांदा कुंकवाच्या रेषा मारू नका, कारण आता कुंकामध्ये तेजाब जास्त वापरतात, त्याच्यामुळं त्याचे डाग आपल्या भांड्यावरती पडतात आणि ते निघत नाहीत. आपल्याला सेवा सुद्धा करायच्यात आणि आपलं नुकसान सुद्धा करून घ्यायचं नाही, या गोष्टीची पण काळजी घ्यायची. तर त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हळद लावून घ्या आणि हळद लावून मग त्याच्यावरती ते कुंकवाच्या रेषा ओढा, तर निश्चित तुमच्या तांब्यावरती त्या कुंकवाचे डाग पडणार नाहीत. आणि या पद्धतीनं मग तुम्ही हळद कुंकू आणि 5 रेषा तांब्याला मारून घ्यायच्यात आणि एक जोडपान घ्यायचे. जे जोडपान म्हणजे नागवेलीचं जोडपान, जे आपण 3ही देव स्थापन केलेत, तसंच एक विड्याचं 2 पानं घ्यायचेत आणि त्या 2 पानावरती थोडीशी अक्षदा टाकून, थोडंसं हळद कुंकू टाकून त्या पानावरती ते अक्षय पात्र ठेवायचं आहे. आणि हे अक्षय पात्र ठेवल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला महालक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी ज्या आपल्या घरात आहेत त्या आपल्याला अक्षय पात्रामध्ये अर्पण करायच्यात. मग आता महालक्ष्मीला काय आवडतं, आपल्याला पांढऱ्या वस्तू महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत, तर आपण तांदूळ त्यात भरलेले आहेत. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे, जर तुमच्याकडे पांढरी कवडी असेल, पिवळी कवडी असेल, कुठल्याही रंगाची कवडी असो, कवडी ही महालक्ष्मीला खूप प्रिय आहे. पिवळ्या रंगाची असेल तर अतिउत्तम, कारण पिवळा रंग हा बुध ग्रहाचा असतो आणि पांढरा रंग हा शुक्र ग्रहाचा असतो आणि हे दोन्ही ग्रह महालक्ष्मीशी संबंधित असल्या कारणामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्याला या बुध आणि शुक्राचा या ग्रहांचा त्रास आपल्याला कधी होत नाही. त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टी महालक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत.
जर तुमच्याकडे पिवळी कवडी असेल तर पिवळी, पांढरी असेल तर पांढरी, जशी तुमच्याकडे कवडी असेल ती कवडी त्या पात्रामध्ये, जे अक्षय पात्र बनवलेलं आहे त्या पात्रामध्ये आपल्याला ओम महालक्ष्मी नमः म्हणून ठेवायची आहे. त्यानंतर गुंज आवडतात, लाल गुंज असतील तर ते तुम्ही गुंज, त्यामध्ये 2 गुंज घ्या आणि ते महालक्ष्मी नमः म्हणून त्या पात्रामध्ये टाका. जर असतील तर, नसतील तर काही आग्रह नाही की ते तुम्ही आणलंच पाहिजे. आणणं शक्य असेल तर आवर्जून आणा, आणि आणणं शक्य नसेल तर ज्या गोष्टी घरात आहेत त्या गोष्टी तुम्ही अर्पण करा. तर निश्चित माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नित्य वास करेल. फक्त श्रद्धापूर्वक ह्या गोष्टी करायच्यात. जर तुमच्या घरामध्ये लवंग असेल तर 1 लवंग घ्या, म्हणजे आपल्याला खूप साऱ्या लवंगा लागतात असं नाही. 1 अख्खी लवंग घ्यायची, जिला फुलवरती आहे, तर ती लवंग घेऊन ओम महालक्ष्मी नमः म्हणून त्या पात्रात टाकायची. त्यानंतर आपलं जे चलन आहे, ज्याला आपण पैसा असं म्हणतो, तर ते 1 नाणं, मग 1 रुपयाचं असो, 5 रुपयाचं असो, 10 रुपयाचं असो, यथाशक्ती तुमच्याकडे जे नाणं अवेलेबल आहे नाणं आपल्याला ओम महालक्ष्मी नमः म्हणून त्या पात्रात टाकायचं आहे. त्यानंतर एखादी सोन्याची अंगठी किंवा एखादं चांदीची वस्तू किंवा चांदीची अंगठी, ह्या गोष्टी या सुद्धा आपल्याला, कारण आपण सोनं चांदी हे सुद्धा लक्ष्मी स्वरूप म्हणूनच त्याला पूजत असतो. त्यामुळं आपल्याला जे चांदीचं आहे की जे सोन्याचं आहे ते सुद्धा पात्रामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. आणि ते झाल्यानंतर जर आता चलनाचा बाबतीत विचार केला तर नाणं जर नसेल तर अशा वेळेस तुम्ही नोट टाकली तरी पण चालतं, पण आपण नाण्याचं पूजन करतो म्हणून तुम्ही नाणं टाकलं तरी चालतं. नसेल तर तुम्ही मग 50ची नोट टाका का 500ची नोट टाका, शेवटी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण आपण आपलं जे चलन आहे त्याला लक्ष्मी म्हणतो, तर त्या लक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचंय म्हणून त्या अक्षय पात्रामध्ये टाकायचं. तर अक्षय पात्रच कशासाठी करायचंय, या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अक्षय राहाव्यात. कारण ह्या दिवशी जी सेवा करतो, या दिवशी जे आपण त्या पात्रामध्ये टाकणार आहोत ते आपल्या घरामध्ये नित्य अक्षय राहणार आहे. अक्षय नावातच अक्षय आहे, म्हणजे दीर्घकाळ टिकणारं, कायमस्वरूपी टिकणारं, ज्याला आपण अक्षय असं म्हणतो. मग आता तांदूळ कशासाठी, तर हे धनधान्य आहे, म्हणजे धान्याच्या स्वरूपातलं धन आहे, म्हणून आपल्याला ते त्या पात्रामध्ये तांदूळ घेतलेले आहेत. मग आता ह्या वस्तू, चलन जे आहे ते सुद्धा लक्ष्मी स्वरूप आपण पुजतो, तर ते सुद्धा आपल्या आयुष्यात अक्षय राहावं. कारण चलनाशिवाय एक आपलं पानच हालत नाही. कुठलीही गोष्ट खरेदी करायची म्हटलं तर चलनाच्या स्वरूपात आपल्याला पैसे द्यावे लागतात. त्यामुळं चलन खूप महत्वाचं आहे. मग ते सुद्धा आपल्याकडं अक्षय राहावं, कारण लक्ष्मी ही चंचल आहे, ती कायमस्वरूपी एकाच ठिकाणी टिकत नाही. त्यामुळे आपल्याला सेवा करून तिला टिकवायचं असतं, म्हणून आपल्याला या सेवा करायच्यात. तर ते सुद्धा, हे चलन आपलं अक्षय राहावं म्हणून त्या पात्रात टाकायचंय. सोनं चांदी सुद्धा आपण धन म्हणून त्याचा वापर करतो, धन म्हणून ते जमा करतो. तर हे सोनं चांदी हे सुद्धा धनाच्या स्वरूपात आपल्याकडं अक्षय राहावं, आपल्याला ते मोडीत काढायची वेळ येऊ नये म्हणून आपल्याला ते त्याचं सुद्धा पूजन करायचंय. आता गुंज आणि कवड्या या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत, आणि ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय असतात ते जेव्हा आपण माता लक्ष्मीला अर्पण करतो तर निश्चित त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करते. आता तुम्ही थोडक्यात मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एखादं लेकरू असेल, त्याला जर कोणी शेजारचा माणूस किंवा शेजारची बाई चॉकलेट देत असेल, चॉकलेट त्याला आवडती या कारणामुळे सतत तो त्यांच्या घरी जातो. म्हणजे काय, त्या घरी गेलं की आपल्याला चॉकलेट मिळणार, हे एक म्हणजे त्याची धारणा झालेली असते. त्यामुळं लक्ष्मीची सुद्धा ही धारणा व्हायला हवी की या सेवकाच्या घरी माझ्या आवडीच्या गोष्टी मला मिळतात, तर लक्ष्मीनी सुद्धा आपल्या घरात यावं आणि आपल्या घरातून काढता पाय घेऊ नये, म्हणून आपल्याला महालक्ष्मीला आवडत्या वस्तू समर्पित करायच्या असतात. त्यानंतर आहे हळदीचं कोंब. एक लेकूरवाळू हळदीचं कोंब घ्यायचंय आणि ते सुद्धा त्या पात्रामध्ये टाकायचंय. कारण हळद सुद्धा, म्हणजे हळदीचा रंग पिवळा असतो आणि हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे, म्हणून आपल्याला ते हळदीचं कोंब सुद्धा ओम महालक्ष्मी नमः म्हणून त्यात अर्पण करायचंय. त्यानंतर जर तुमच्या घरात गोमती चक्र असेल किंवा तुम्ही आधी खरेदी केलं असेल तर एक गोमती चक्र सुद्धा ओम महालक्ष्मी नमः म्हणून टाकायचं आहे. तर मैत्रिणींनो, आता ही सगळी आपलं मांडणी झाली. आपण सगळ्या म्हणजे देवांना सगळ्या स्थानापन्न केलं किंवा आपण अक्षय पात्र बनवलं. अक्षय पात्रात ज्या ज्या वस्तू टाकायच्या त्या आपण त्या अर्पण केल्या. त्यावरती हळद कुंकू टाकून रीतसर धूपदीप दाखवून त्याचं पूजन केलं. त्यानंतर मग आपल्याला सेवेला सुरुवात करायची. तर त्या सेवा कोणत्या आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महाराजांचं स्तवन म्हणायचंय. कुठल्याही सेवा करताना महाराजांची एक माळ झाल्याशिवाय सेवेला सुरुवात होत नाही. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा महाराजांचं स्तवन आणि महाराजांची एक माळ नामस्मरण करून घ्यायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी एक माळ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला पुढच्या सेवा करायच्या. तर त्या पुढच्या सेवा कोणत्या, तर व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि त्यानंतर मग आपल्याला अक्षय तृतीयेच्या ज्या सेवा आहेत, जे आपण त्या पात्रामध्ये टाकले आणि ते सगळं अक्षय राहावं म्हणून आपण पूजा करतो, तर ते अक्षय राहावं यासाठी आपल्याला मग त्यावरती सेवा करायच्या. तर त्या सेवा कोणत्या, भगवान विष्णूंची आपल्याला विष्णू गायत्री मंत्र
याचं आपल्याला 16 वेळेस पठण करायचंय. विष्णू गायत्री मंत्र कोणता, तर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचे. लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता, तर ओम महालक्ष्मी विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र सुद्धा आपल्याला 16 वेळेस म्हणायचे. त्यानंतर आपल्याला श्री सूक्त 16 वेळेस म्हणायचे. त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र सुद्धा 16 वेळेस म्हणायचे. कारण आपण लक्ष्मीची सेवा करतोय, तर आपल्याला लक्ष्मीच्या सेवेसोबत भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची, म्हणून 16 वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचे. आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी अष्टकम हे 16 वेळेस म्हणायचे. लक्ष्मी अष्टकम 16 वेळेस म्हणण्यासाठी श्री सुक्त एवढा सुद्धा वेळ लागत नाही. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी अष्टकम म्हटलं जातं, तर अष्टलक्ष्मी त्यांच्या घरामध्ये नित्य वास करतात, यात तीळ मात्रही शंका नाही. त्यामुळे आपल्याला आवर्जून महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, ते पण 16 वेळेस. ह्या पद्धतीनं ह्या सेवा करायच्यात. कारण आपण फक्त पात्रामध्ये सगळ्या वस्तू अर्पण केल्या म्हणजे माता लक्ष्मी आपल्याकडे राहणार नाही, तर सेवेला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या घरात सेवा असतात त्याच घरात माता लक्ष्मी विराजलेली असते. भलं तुम्ही श्रीयंत्र आणून घरात ठेवा, पण त्याच्यावरती जर सेवा केल्या नाही तर ते यंत्र काम करत नाही. ते यंत्र काम करण्यासाठी आपल्याला सेवेची सुद्धा गरज असते. त्यामुळं सेवेला प्राधान्य द्या आणि ह्या सगळ्या सेवा आवर्जून करा. तुमच्या आयुष्यातला तुमचा धकाधकीच्या वेळातला वेळ काढून जर तुम्ही या सेवा केल्या तर निश्चित तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नित्य वास करतात. भगवान विष्णू माता लक्ष्मी नित्य तुमच्या घरामध्ये स्थिरावतात. त्यामुळं आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ह्या सेवा करा. ह्या सेवा तुमच्या अक्षय प्रमाणामध्ये तुम्हाला फळ देणाऱ्या आहेत आणि अक्षय टिकणाऱ्या आहेत. त्यामुळं ह्या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला ही महालक्ष्मी प्राप्तीची ही सेवा करायची आहे. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण खूप महत्वाची आहे. तुम्ही जर ही माहिती ऐकून जर तुम्ही सेवा केल्या तर निश्चित तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास राहील. त्यामुळे ही माहिती खूप महत्वाची आहे, जी मला तुमच्याशी शेअर करायची होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी, माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.